प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात बाजारात येत आहेत। तर या तुरीच्या शेंगांची एक छान अशी चविष्ट थोडीशी वेगळी नेहमीपेक्षा अशी आपण भाजी बनवली आहे। चवीला खूप अप्रतिम लागते। एकदा जरी तुम्ही बनवली तर ही भाजी तुम्ही नेहमीच बनवाल। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर प्रथम आपल्याला गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी मोठे 4 चमचे तेल घेतलेले आहे। आता यामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता यातच आपण घालूया थोडासा चिमूटभर हिंग आवडीनुसार आणि एक बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे। आता ही फोडणी आपल्याला हा कांदा छान तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे। आता यातच इथे मी 3 हिरव्या मिरच्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि 3-4 लसूण पाकळ्यांची पेस्ट करून घातलेली आहे। आता ही पेस्ट पण आपल्याला या फोडणीमध्ये छान तळून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची छान तळून झालेली आहे। तर यामध्ये एका कच्च्या टोमॅटोची, लाल टोमॅटोची ग्रेव्ही घालायची आहे, म्हणजे मिक्सरमध्ये आपण करून घेतलेली आहे। आता साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत या प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे। बघा 2 ते 3 मिनिटांनंतर छान असं तेल सुटलेलं आहे। ग्रेव्हीसुद्धा टोमॅटोची छान तळल्या गेलेली आहे। तर यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मसाले। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, मीडियम तिखट दोन्ही चवीचं, आणि अर्धा चमचा इथे धना पावडर घातलेली आहे। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला आपण कोणताही घेऊ शकता जो आपल्या घरी अवेलेबल असेल तो। आता आपल्याला लो गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये तिखट छान असं तळलं गेलं पाहिजे। ही भाजी खूप चविष्ट बनते, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होते। आता यातच आपल्याला घालायची आहे तुरीची दाणे, जे की आपण अगोदरच सोलून घेतलेले होते। स्वच्छ धुवून घ्यायचे आणि या फोडणीमध्ये घालायचे आहे। साधारण एक मोठी वाटी दाणे आपण घेतलेले आहेत। आपल्या घरी जेवढ्या व्यक्ती त्यानुसार आपण तुरीचे दाणे आणि टोमॅटो, कांदा, मिरची, लसणाचं वाटण वाढवू शकता। आता साधारण 2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे तुरीचे दाणे या फोडणीमध्ये छान परतत राहायचे आहे, म्हणजे या दाण्यांचा स्वाद भाजीमध्ये खूप छान लागेल। 2 ते 3 मिनिटांपर्यंत दाणे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं हे पाणी। तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी घालत आहे। आपल्याला ग्रेव्ही जशी घट्ट पातळ हवी त्यानुसार घालायचं। अर्धा ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे। आता उरलेला अर्धासुद्धा घातलेला आहे। आता आपण एका चमच्याने चेक करून बघूया की ग्रेव्ही कशी पातळ घट्ट आहे, त्यानुसार मग आणखी पाणी वाढवूया। तर इथे बघा मला थोडंसं इथे ही जी ग्रेव्ही आहे ती घट्ट वाटत आहे, तर मी अजून यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण शिजल्यानंतर ही ग्रेव्ही कमी होणार आहे। आता एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही भाजी कुकरचं झाकण लावून ठेवायची आहे। तर अशा वेळेस हे जे पाणी आहे ते उतू जाऊ शकतं, शिटीतून बाहेर निघू शकतं। तर त्यासाठी इथे मी यामध्ये घातलेला एक स्टीलचा चमचा, आणि त्यानंतर आपल्याला या प्रकारे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर या प्रकारे बघा आपण उघडून बघितला तर भाजी आपली इथं तयार आहे। छान घट्टसर, अतिशय चविष्ट, आणि टोमॅटोमुळे तर ही भाजी खूप चविष्ट लागते। वेगळ्या पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। ही भाजी आपण पोळीसोबत, भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा छान लागते। तर अशा प्रकारची ही चविष्ट अशी सिझनेबल भाजी नक्कीच तुम्ही बनवून बघा। या अगोदर आपल्या चॅनलला तुरीच्या दाण्यांपासून कचोरी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे। सोबतच तुरीच्या दाण्यांची आमटी, तुरीच्या दाण्यांची चटणी यासारख्या वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवर अवेलेबल आहेत। चॅनल लोगोवर क्लिक करून त्या तुम्ही नक्की बघा। तुरीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात, आणि हे दाणे खायला खूप चविष्ट लागतात। त्यामुळे या प्रकारच्या रेसिपीज किंवा अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। रोजचीच भाजी पण थोडी वेगळ्या पद्धतीची नक्कीच तुम्हाला आवडेल। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।